हॅलो. जे का रंजले गांजले त्याशी मडे जो आपुले तोची साधू ओळख हवा देवत तेथेसी जाणावा. मित्रांनो, रामकृष्ण हरी दिवस क्रमांक या स्पर्धेचा शेवटचा दिवस आणि शेवटच्या दिवसातील एक महत्वपूर्ण मॅच दोन ताकदवर संघांदरम्यान इथे आपल्याला बॉल मिळते. पहिला बॉल जिमी मेदगेचा, पहिला चेंडू मात्र तेजस कानसकर महाराष्ट्र पोलीस कर्तव्यदक्ष अधिकारी साहेबांना मात्र डॉट बॉल आलाय. थांबवलं एक निर्धाव चेंडू आपण पाहतोय, परंतु दोन मातंबर खेळाडू एकमेकांच्या विरोधामध्ये आपण पाहतोय. यावेळेस आपण पाहतोय पुढा एकदा तो चेंडू आपण पाहतोय बाउन्सर हाताळला, तिथे मात्र डॉट बॉल एक निर्धाव चेंडू आलाय. दोन लागोपाठची चेंडू आपण पाहतोय, परंतु आज पाहिले तर गोलंदाजच्या माध्यमातून स्वतःला सिद्ध करतायत. मित्रांनो, क्रिकेट असा खेळ आहे, तुम्ही आधी स्वतःला सिद्ध करा, जग तुम्हाला प्रसिद्ध करणार आहे. यावेळेस पहा सुंदर गोलंदाजी, यष्टीरक्षक खराब गोल कामगिरी करताना बाहेर मिळत आहेत. चेंडू मात्र तिथे आपण पाहतोय थांबवला जाईल. दोडसावा धावफलकावरती आपण पाहतो बॅटिंग करणाऱ्या टीमच्या नावावरती आपण पाहतोय के फायटर्स या टीमला आपण पाहतोय बॅटिंग करणाऱ्या टीमच्या माध्यमातून. दोन धाबे धावफलकावरती. संघात अकाउंट खाते वाढले. हो, यावेळेस मात्र पुढे एकदा थर्ड मॅनला चेंडूला दिशा दिलेली आहे. क्षेत्ररक्षक येत आहेत. एक धाबे धावफलकावरती पुढे एकदम पाहतोय वाढ होते धावफलकावर धाबा तिन्ही अंकावरती. शून्यात जलबल, शून्यात वाढवलं, शून्याचे कर्ण मंथन, शून्याच्या पाठीमागे एक येतात एकाचे होईल सार्थक. मित्रांनो, आज पाहिलं तर आपण पाहतोय शून्यातून विश्व निर्माण करणारे हे सर्व खेळाडू आज मात्र स्वतःला सिद्ध करतायत. उल्हास कोकणकर यांनी स्टेजशी संपर्क साधा. यावेळेस रिव्हर्स स्विचचा फटका वैभव कदमच्या बॅटमधून चेंडू मात्र होतोय फरार. सीमारेषा चार धाबा चौकार आणि चौकारला मात्र धावफलकावरती धाबा लागल्या जातील. 7 धाबा धावफलकावरती. 7 रहणा, 7 खेळला, 7 विजय प्राप्त करणार, सर्वांना साथीला घेऊन इथे मात्र दोन्ही टीमला आता इतिहास रचावा लागणार आहे. कोणती टीम इथे विजयाचे झेंडे मिरवताना पाहायला मिळेल तर कोणता संघ विजयाचे पराजयाचे दुःख. हॅलो. उल्हास पोखरकर स्टेजशी संपर्क साधा. हॅलो हॅलो. इथे आता पाहतोय दोन्ही टीम साठी गोलंदाजच्या ट्रॅकवरती गोलंदाज आपण पाहतोय. एक महत्वपूर्ण मॅच दोन्ही टीम साठी पाहतोय. अशोक वाळुंज षटक क्रमांक 2 साठी आलेत, तर स्ट्राईक वरती बॅटर आपण पाहतोय महाराष्ट्र पोलीस कर्तव्यदक्ष अधिकारी साहेबांना आपण पाहतोय तेजस कानसकर साहेब आहेत, परंतु दुसऱ्या बाजूने नॉन स्ट्राईक वरती बॅटर कॅप्टन कुल वैभव कदम. इथे आपल्याला बाल मिळत आहेत. एकदा जिंकल्यानं कोणी सिकंदर होत नाही, एकदा हारल्यानं कोणी फकीर होत नाही. सूर्य सूर्याच्या जागेला चमकत असतो, चंद्र चंद्राच्या जागेला चमकत असतो. मित्रांनो, प्रत्येकाची वेळ यावी लागते, वेळेला खूप मोठं महत्व आहे. परंतु आज वेळ कोणाची आहे पाठ करते गोलंदाज तयार अशोक वाळुंज. पहिला बॉल हलक्या हाताने कट केलाय, तिथे काय घडलंय आणि झेल मात्र निसटलेला आहे. मोठ्या फलंदाजाला जीवनदान एशियनच्या पाठीमागे आपण पाहतोय. स्लिप ऑन मध्ये पाहिलं तर त्या चुका झाल्यात आणि एक चुकीचं रूपांतर मात्र एक धाब्यामध्ये होताना पाहायला मिळत आहे. एक धाब्याने धावफलकावर धाबा 8 या अंकावरती धावफलकावरती धाबा 8. कुडे बुद्रुक लिखतात नटलाय थाट, कोण कोणाची लावेल वाट. धावफलकावर धाबा 8, गोलंदाज तयार अशोक वाळुंज. यावेळेस मात्र फटका खेळला बॅक टू द बॉलर, जेल मात्र निसटलेला आहे. डायरेक्ट हिटचा प्रयत्न तिथे आपण पाहतोय काय घडलं जाईल. निश्चित आपण पाहतोय डेंजर आहे, डिसिजन काय असेल आपण परंतु तिथे फलंदाज बाद आहे. डायरेक्ट हिट जरूर झालाय, परंतु तिथे पाहिलं तर मुख्यपंतांनी खेळवली, फलंदाज बाद होतोय, परतावं लागतंय वैभव कदमला. डगआउटच्या आश्रयाला विकेटचं पतन होईल आणि तिथे मात्र परतावं लागणार आहे.
निश्चित आपण पाहतोय फलंदाज तर बाद झालेला आहे, परंतु आता नवीन बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय मैदानाच्या मध्ये. दीपक घिगे आपल्याला बाल मिळतील, मैदानाच्या मध्ये दाखल होतोय, परंतु आता प्रयत्न करावे लागतील बॅटिंग करणाऱ्या टीमला. गोलंदाजच्या माध्यमातून आपण पाहतोय एक सुरेख गोलंदाजी सुरू आहे अशोक वाळुंज. यावेळेस मात्र बॅट शॉटतील टॉप एंड शतरक्षक आपण पाहतोय तिथे येत आहे, चेंडूवरती फंबल होत आहेत. केवळ चेंडूला फील्ड करताना आपण पाहायला मिळत आहेत. केवळ एक धावे धावफलकावरती वाढवते, धावफलकावर धावा लागल्या जातील. 9 धावा धावफलकावरती. निश्चित आपण पाहतोय 9 धावेवरती एक फलंदाज बाद होताना बाल मिळाला. धावफलकावरती धावा डाव. आयोजक कमिटीचं खेळाडूंचं किती गुण गाऊ. धावफलकावरती धावा डाव. गोलंदाज तयार हो. यावेळेस आल्या आल्या मोठा फटका खेळलाय दीपक यांच्या बॅटमधून. पाहतो चेंडू मात्र पाठवलं होतं एक्स्ट्रा कव्हरला, त्यावरती केवळ धावा येणार आहेत. आपण पाहतो धावफलकावरती धावफलक ऍड होतो. 2 धावे धावफलकावरती धावा लागल्या जातील. 11 धावा धावफलकावरती धावफलकाला मात्र प्रवेश केलाय दुहेरी अंकामध्ये. यानंतर होणारा सामना शौर्य रुद्र सनरायझर्स आणि साईल माऊली दोन्ही टीमनी रेडी राहायचंय. प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आपण पाहतोय 25,000 रुपये. यासाठी कष्ट सुरू आहे दोन्ही टीमचे आपण पाहतोय. तसेच महेश कदम यांचा एक छोटासा सन्मान होतोय. ज्या ज्या मान्यवरांचा नाम उल्लेख केला जाईल त्यांनी स्टेजशी संपर्क साधायचा आहे, आपला सन्मान घेऊन जायचंय. हो इथे मात्र मुख्य पंच कळवत आहेत. खराब तसेच राजू मेदगे यांचा देखील सन्मान होतोय, त्यांचा सन्मान करतील आमचे व्हाईट बॉल कमिटी मेंबर दिनेशदादा दंद्रे. 12 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. मान्यवरांचं सन्मान या ठिकाणी व्यासपीठाच्या समोर होतोय. महेश दादा कदम असतील, राजू दादा मेदगे असतील, यांचा सन्मान या ठिकाणी होतोय. हो यावेळेस भन्नाट वेग हाताळलाय आणि तिथे मात्र आपण पाहतोय बॅटर सेब असतील. आपण पाहतोय निश्चितच स्क्वेअर लेग पंच अनुभवी आहेत. मित्रांनो सर्वांना एक आग्रहाचं निमंत्रण येत आहे. याच गावचे सुपुत्र आणि सौभाग्यवती सिंधुबाई किसन रामभाऊ शिंदे यांचे द्वितीय चिरंजीव उल्हासभाऊ शिंदे यांचा लग्न सोहळा येत्या 1 मेला या तारखेला करण्याचे योजलेले आहे आणि या तारखेला 1 मेला तुम्ही सर्वांनी या लग्नासाठी उपस्थित राहा. शिंदे परिवाराकडून आपल्याला सर्वांना निमंत्रण आलेलं आहे. या निमंत्रणाचा तुम्ही स्वीकार करून एक तारखेला एनवे बुद्रुक या ठिकाणी तो लग्न सोहळा संपन्न होणार आहे. या ठिकाणी सन्मान होतोय निलेश दादा बांगर यांचा आयोजक कमिटीकडून सन्मान केला जातोय. सन्मान देण्यासाठी डीडी दादांच्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित केलं जात आहे. प्रत्येक व्यक्तीचा सन्मान करणं हा मानस आहे आणि तो पूर्ण केल्याचं काम होते मैदानामध्ये सुरू आहे. सर्वांचं स्वागत, सर्वांचं सन्मान या ठिकाणी करणं आमचं काम आहे. ते काम मात्र सुरू आहे. 16 धावा धावफलकावरती आल्या. 2 षटकांचा खेळ संपलाय. ज्या ज्या मान्यवरांचा नामोल्लेख केला जाईल त्यांनी स्टेजशी संपर्क साधायचा आहे. सर्व दानशूर व्यक्तींचा छोटासा सन्मान केला जातोय, तरी त्यांनी स्टेजशी संपर्क साधायचा आहे. 12 षटकांमध्ये आल्या 16. आता षटक क्रमांक 3 साठी गोलंदाजच्या ट्रॅक वरती गोलंदाज रामदास बांगर. समोरच्या बाजूने स्ट्राईक एंड वरती पाहतोय फलंदाज आपल्याला बाल मिळतोय तेजस कानसकर. नॉन स्ट्राईक एंड वरती दीपक घिगे. कोड आता मोठ्या प्रयत्न करणार पाहणं गरजेचं राहणार आहे. मान्यवरांचा सन्मान या ठिकाणी होतोय. फुल टॉस होता आपण पाहतोय तिथे मात्र मुख्य पंच खेळत आहेत. व्हाईट बॉल त्यावरती धावा येणार आहेत. केवळ व्हाईट +1 2 धाबे धावफलकावरती वाढ होते. धावफलक जाऊन पोहोचतोय 18 धावा धावफलकावरती. मित्रांनो कुडे बुद्रुक ग्रामपंचायत उपसरपंच सचिन नाना दंद्रे यांचा देखील सन्मान होतोय. तसंच ज्यांची ज्यांची नावं घेतली जातील त्यांनी इथे कुठे असाल तर लगेच आपला सन्मान घेण्यासाठी यायचंय. धावफलकावरती 2 धाबे धावफलक वाढले. 18 धावा धावफलकावरती. मित्रांनो देणार यानं देत जावं, घेणार यानं घेत जावं.
देता देता देणाऱ्याचे दोन्ही हात घ्यावे, म्हणजे दोन्ही हात घ्यावे असं नाही, त्याची देण्याची क्षमता आहे, ती ताकद आहे, ती तुम्ही तुमच्यामध्ये घ्या असं सांगणं या उतीच्या मागचं कारण आहे. यावेळेस फटका खेळला समोरच्या बाजूने एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत, तिथे मात्र फंबल होत आहेत. दुसऱ्या वेळेला कॉल डेंजर एंडला 2 धावा कंप्लीट झाल्यात, म्हणजे 2 धावे धावफलकावरती वाढवली, धावफलकावर धावा 20 या अंकावरती मित्रांनो. एकेरी दुहेरी धावे धावफलकावरती वाढ होताना आपल्याला पाहायला मिळते, परंतु मोठे फटके येणं आता गरजेचं राहणार आहे. तिसऱ्या षटकाला सुरुवात, पहिला चेंडू व्हाईट बॉलला त्यावरती पाहिलं तर एक सिंगल जरूर आली, परंतु एक चेंडू मध्ये गोलंदाजांना आता खर्च केला 4 धावा. गोलंदाज तयार, समोरच्या बाजूनं रामदास बांगर, दीपक घिगे आलेत, फटका खेळलाय स्क्वेअर लेगला, पंचांना बिलॉंग करतोय क्षेत्ररक्षक आलेत वेगाने, आपण पाहतोय सोमा धंद्रे चेंडूला फील्ड करताय, फेकी येईपर्यंत 2 धावा मिळणार आणि 2 धावे धावफलकावरती पुढे एकदम पाहतोय वाढ होते. एशियनच्या पाठीमागे पाहिलं तर एशियन रक्षक जिमी मेदगे इथे सुंदर कलेक्शन करताना आपल्याला पाहायला मिळाले, परंतु आता प्रयत्न कोण करेल मित्रांनो पहाड वाजवायचं, परंतु आता प्रयत्न करणं गरजेचं आहे मित्रांनो. दोन्ही संघांसाठी एक महत्वपूर्ण मॅच, कोण कुणावरती भारी पडेल. जिंदगी का रास्ता आसान नहीं होता, बिना संघर्ष या कोई महान नहीं होता, जब तक ना पडे हातोडी के घाव तब तक पत्थर भी भगवान नहीं होता. यावेळेस भन्नाट वेग हाताला देते पाहिलं तर महत्व बॅट आणि बॉलचा संपर्क नसणार आहे. एक डॉट बॉल, एक निर्धाव चेंडू पाहतोय रामदास बांगरच्या माध्यमातून त्यांच्यामध्ये फेकलाय, बॅटरला उभं केलंय दीपक घिगेला. प्रयत्न करावे लागतील इथे, शांत बसून आता जमणार नाही मित्रांनो, कारण बॅटिंग आक्रमक करावी लागेल. यावेळेस मात्र फटका खेळलाय, पुढे एकदा एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू आपण पाहतो चेंडूवरती वेगाला आलाय, पुढे आपण पाहिलं तर फंबल झालाय. दुसऱ्या हवेला कॉल डेंजर एंडला, तिथे फेकी असत व्यस्त चुका होत आहेत आणि चुकांचं रूपांतर आपण पाहतोय पुढे एकदा 2 धाब्यांमध्ये झालंय. 2 धाब्याच्या साह्याने धावफलकावरती पुढे एकदा आकडे बदलत आहेत, धावफलक जाऊन पोहोचतोय 24 धावा धावफलकावरती. 4 चेंडू झाले, शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहे, म्हणजे पहिला बॉल वाईट आलाय, तदनंतर गोलंदाजाने 4 चेंडू चांगले टाकलेले आहेत. यावेळेसचा बॉल पुढे एकदा आपण पाहतोय गॅपमध्ये खेळला, क्षेत्ररक्षक आहे दूरवरतून येत आहे, चेंडूवरती फंबल झालेत, फवरा हे रास्ते हे 4 के चौकार 4 धावा. धावफलकावर धावा आपण पाहतोय 4च्या सरासरीने धावफलक वाढतोय 28 धावा. यावेळेस पुढे एकदम पाहतोय फटका तर सुरेख, क्षेत्ररक्षक आलेत, फंबल झाले, दुसऱ्या हवेला कॉल, तिथे मात्र आपण पाहतोय नकार आलेला आहे, म्हणजे दुसऱ्या धावेला आपण पाहतोय थांबवलेला आहे. एकच धावे येईल आणि एक धावेच्या साह्याने धावफलकावरती आपण पाहतो धावफलक वाढतोय. 3 षटकांचा खेळ संपला, धावफलकावर धावा आल्यात 29. पहिल्या षटकामध्ये केवळ पाहिलं तर 12 चेंडूमध्ये होत्या 16 आणि तदनंतर या षटकामध्ये धावा खर्च केल्या तर रामदास बांगरने धावफलक जाऊन पोहोचतोय 29 धावा धावफलकावरती. 12 धावा या षटकात देखील आपण पाहतो येताना बाल मिळाल्या. या स्पर्धेमध्ये 25,000 रुपये आदरणीय याच गावचे सुपुत्र प्रसिद्ध रील स्टार हॅलो पश्चिम पट्ट्याचं भूषण उल्हासभाऊ कामथे युट्यूब फेम यांच्या वतीनं 25,000 रुपयाची रोख रक्कम या ठिकाणी सन्मान होतोय, आपला सन्मान घ्यायचा आहे. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक 20,000 रुपये आदरणीय विनायक दादा पोखरकर, गणेश दादा अशोकराव धंद्रे यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. दोन्ही मान्यवरांचं स्वागत. तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक खेड तालुक्याचे भाग्य विधाते आमदार आदरणीय बाबाजी शेठ रामचंद्र काळे यांच्या माध्यमातून आणि चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक आपण पाहतोय 10,000 रुपये आदरणीय दिगंबर शेठ मेदगे प्रगतशील शेतकरी यांच्या माध्यमातून. सर्व बक्षीस दात्यांचं पुनश्च स्वागत. जाऊयात मैदानाच्या मध्ये षटक क्रमांक 4 ला सुरुवात होती गोलंदाजच्या ट्रॅकवरती वेळेस आपण पाहतोय फटका तर खेळलाय, क्षेत्ररक्षक आलेत
तिथे मात्र बिन टप्प्याचा बिमर हाताळलाय. नो बॉल नो +2 2 म्हणजे 2 धाबेला पुन्हा एकदा 3 धाबे धावफलकावरती धावफलक मारतोय. धावफलकावर धावा लागल्या जातील. उघडा डोळे पहा नीट. यानंतर जो चेंडू असणार आहे फ्री हिट म्हणजे 3 धाबे धावफलक पाहिजे तर वाढेल. या ठिकाणी छोटासा सन्मान होतोय. यावेळेस विशाल वानर फटका खेळला क्षेत्ररक्षक दूरवरती. क्षेत्ररक्षक बडे का दर्शक बडे का दिवाडे. धावा मिळतील 4. येतोय चौकार. परत पुन्हा एकदा नो बॉल. थँक्यू. आपण पाहतोय आता बक्षीस पहा. सर्व मान्यवरांचा जाग्यावरती सन्मान सुरू आहे मैदानामध्ये. चेंडू झाले एकही चेंडू नाही. सँडी एक फेकिडो आलेला आहे. थँक्यू. अमोल दादा कामते आपल्याकडे जो स्प्रे आहे मोचा तो आपण या ठिकाणी देऊन जा. हो यावेळेस आपण पाहतोय हा चेंडू खराब आहे. खराब आलाय. एशियनच्या खूपच बाहेर हाताळलाय. निते पाहिजे तर आता सोमा धंद्रेनं या षटकामध्ये धावा दिलेल्या आहेत. हिट मात्र कंटिन्यू असेल. धावफलकावर धावा आपण पाहतोय लागल्या जातील. 38 धावा धावफलकावरती. हो यावेळेस फुल टॉस आणि पाठवलाय. पुन्हा एकदा फुल टॉल वसूल करतोय. चेंडू मात्र पाठवलाय. दीपक गिगे ऑन फायर. एक थप्पा घेत चौकार. बेचाळीस धावा धावफलकावरती आपण पाहतोय. षटक क्रमांक 4 ला सुरुवात आहे. ओह यावेळेस आपण पाहतोय स्लोअर चेंडू टाकलाय. तिथे पाहिजे तर क्षेत्ररक्षक फंबल होतात. बॅकअपला क्षेत्ररक्षक आहे. दुसऱ्या धावेला कॉल होईल का नकार आलाय. म्हणजेच पाहिजे तर आता तेजस कानसकर साहेबांनी आपल्या स्वतःकडे स्ट्राईक ठेवलेली आहे. परंतु आता फटकेबाजी करतील का पाडं गरजेचं आहे. एकच सिंगल मिळवलेली आहे. एक धाबे धावफलकावर धावा. अब 45 धावा धावफलकावरती असतील मित्रांनो. कारण फेकीचा जो बॉल आहे ना त्याच्या 2 धावा आपण ऍड केलेल्या आहेत. यावेळेस फटका तर खेळलाय. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक आले. झेल टिपलाय आणि फलंदाज मात्र तिथे होतोय बाद. तेजस कानसकर महाराष्ट्र पोलीस तिथे मात्र झेल बाद. न्यू बॅटर आपण पाहतोय आदेश शाळेत मैदानाच्या मध्ये. हो यावेळेस भन्नाट वेगाने हाताळलाय. परंतु तिथे काय घडले. एसटी रक्षक जिमी मेदगे आपलं काम पूर्ण करतायत. मित्रांनो क्विक मध्ये पाहिलं तर एशियनची उधळण झाली आणि फलंदाज आदेशला आल्या पावली पुन्हा एकदा मैदानाच्या मध्ये परतावं लागलंय. बॅक टू द पॅव्हिलियन. विकेटचं बदल. तिसरा फलंदाज मैदानाच्या मध्ये बाद.
अजय गावडे या खेळाडूला पाहतो धावफलक मात्र वाढेल षटकाराच्या साह्यानं. म्हणून पूर्ण झाले. अजय गावडे मात्र मी प्रथमतः मैदानाच्या मध्ये दाखल झाला आणि पहिला बॉल त्याने मात्र षटकार ठोकला. म्हणजे ही अजय गावडेची क्षमता आहे, तो मात्र पूर्ण करतोय. संघाची वाटचाल मात्र त्याने सुरू केलेली आहे. पुढे एकदा मोठ्या फटक्यानं पुढे एकदा गोलंदाजच्या ट्रॅक वरती गोलंदाज एक लांब लचक षटक टाकणारा गोलंदाज सोमनाथ. हो यावेळेस आपण पाहतोय फटका खेळलाय फाईन लेग लॉंग लेगला काहीसा अडथळा आणि चेंडू मात्र आपण पाहतोय होतोय फरार. सीमारेच्या बॉर्डर लाईनच्या पलीकडे येतोय अजय गावडेच्या बॅट मधून षटकारा पाठोपाठ चौकार लावा आता. आणि एकनाथ बाबर अमोल दादा कामथे आपल्याला शेवटचा पुकार आहे. आपल्या अमोल दादा कामथे आपल्या जवळ जो स्प्रे आहे तो स्प्रे तुमच्याकडे आहे ना, तो घेऊन या ठिकाणी खेळाडूंना लागतोय. षटक क्रमांक आपण पाहतो मैदानाच्या मध्ये पाचवं घेऊन धावफलकावर धावा लागल्या जातील. 55 धावा धावफलकावर जम पाहतोय. बॅटिंग करणाऱ्या टीमच्या वरती के फायटर्स. समोरच्या बाजूला गोलंदाजच्या ट्रॅक वरती गोलंदाज शुभम कामथे. स्ट्राइक टू द बॅटर दीपक हिगे. नॉन स्ट्राइक होती अजय गावडे. वेळ वाचवा मित्रांनो, वेळ वाचवणं महत्वाचं आहे. जो बॅटिंग क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाचा खेळाडू जो डगआउट मध्ये उभा आहे त्याला विनंती खाली बसा. पहिला बॉल फुल टॉस आणि फटका मात्र खेळला चेंडू हवेत. दोन क्षेत्ररक्षक आली तिथे मात्र आपण पाहतोय सेल टिपलाय आणि फलंदाज मात्र इथे दीपक घिगे झेल बाद. धावफलकावरती आपण पाहतोय धावा लागल्या जातील. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये धावफलकावर धावा आल्यात. 55 नवी वाटर साहिल आलाय आणि मोठा फटका. पुढे एकदम पाहतोय क्षेत्ररक्षक आहे तिथे आपण पाहतोय केवळ एकच धाव. परंतु आता पाहिलं तर इथे मैदानाच्या मध्ये पहा किती क्षेत्ररक्षणामध्ये आपण पाहतोय सामन्यावरती शेवटच्या क्षणापर्यंत जिमी मेदगे मात्र सोडणार नाहीत. कारण क्रिकेट त्यांनी जोपासलेलं आहे. कितकित मोठमोठ्या स्पर्धा त्यांनी गाजवल्या तर आज मात्र स्वतःच्या संघासाठी मैदानाच्या मध्ये दाखल झालेत. हो यावेळेस अजय गावडे इथे मात्र फटका खेळला एक्स्ट्रा कव्हरला. मेहुणा मेरा नाम अजय गावडे फेकून दिलाय सीमारेच्या बॉर्डर लाईनच्या पलीकडे खणखणी षटकार. पाहतोय अजय गावडे मात्र आता आक्रमक होतोय. धावफलक जाऊन पोहोचतोय 62 धावा. गोलंदाजच्या ट्रॅक वरती शुभम कामते तयार. ओहो यावेळेस अजून एक फटका तर खेळला आणि चेंडू मात्र पाठवलाय पुन्हा एकदा लागोपाठचा वार पकड्या शेणाची कप.
जे पहा या षटकामध्ये आता अजय गावडे बरसतोय. 2-4 दिवसापूर्वी पावसाची बरसात झाली, परंतु आता अजय गावडे बरसताना पाहायला मिळतोय. फुल टॉस पहा, तिथे मात्र फटका खेळल्यापर्यंत धावबादची संधी, तिथे मात्र काय घडलंय, फलंदाज परततोय आर्यन, धावबाद रुपाड आणि विकेट होईल पतन. फलंदाज 5व्या क्रमांकाचा बाद. हो या टप्पा घेत बॉर्डर लाईनच्या पलीकडे धावा मिळतील 4. येतोय खनखडी चौकार. आर्यनला द्या, मस्त खेळायला आला होता पण घेतलं नाही म्हणून ट्रॉफी देतो. म्हणलं तुला टीम मधून काय ट्रॉफी येणार नाही म्हणून देऊन टाकली. पहिली इनिंग आपण पाहतो मैदानामध्ये संपली जाईल. पहिल्या इनिंग मध्ये डाव फलकावर धावा बनवल्यात बॅटिंग करणाऱ्या टीमनं. के फायटर संघाने केवळ आपण पाहतोय 72 धावा आल्यात आणि विजयासाठी मात्र बनवावे लागतील प्रतिस्पर्धी संघाला. 73 धाब्यांचा आव्हान पूर्ण करावं लागेल. पहिली इनिंग पहिला डाव संपलाय आणि धावफलकावरती आता दुसऱ्या इनिंग साठी पाहिलं तर आपण पाहतोय. ऐकूयात पुन्हा एकदा विजय केदारी सर. या सर, आपलं मायक्रोफोन वरती स्वागत आहे. राजूला भेटून पैसे मागून घे. कुठे ते आता त्याच्याकडे त्या दनवट्याचे पैसे आलेले, नंबरचं मागून घे मला, पैसे द्यायचे. आणि दुसरं काय अजून याचे. हॅलो, वेलकम ऑल व्ह्यूअर्स. सर्वांचं कुडे नगरीमध्ये सहर्ष स्वागत. जातो आपण मॅचच्या दिशेनं. लक्ष 73 धावांचं आहे. प्रथमतः आपण कौतुक करू ज्या प्रकारे बॅटिंग झाली आहे के फायटरच्या माध्यमातून. किरण शेठ कामते, सुनील शेठ कामते यांच्या मालकीची टीम आपल्याला पाहायला मिळते. पण दुसऱ्या बाजूने HB रायडर्स देखील कमी नाहीये. 3 सामन्यांमध्ये जिम्मी मेदगे थोडीशी लवकर बाद होताना पाहायला मिळाले. पण या सामन्यामध्ये पाहायचं आता कामगिरी कशा प्रकारची होती. 5 षटकाने विजयासाठी बनवायच्या 73 धावा. महत्वाची मॅच. संकेत बांगे, थँक्यू अप्पा. जातोय आपण मॅचच्या दिशेनं. सामन्याला मैदानावरती सुरुवात होताना पाहायला मिळेल. ऑर्गनायझर कमिटीचं विशेष कौतुक व्हायला हवं. अर्थातच दिनेश दादा धंद्रे असतील, त्यामध्ये महत्वाची भूमिका ज्यांनी बजावली आहे. आणि त्यांच्याच बरोबर आपण पाहतो उल्हासजी पोखरकर असतील, त्याचबरोबर उल्हासजी शिंदे असतील, त्याचबरोबर आपण पाहतो सागर असेल. या सर्वांचं विशेष आम्ही कौतुक करू. या वर्षीच्या ऑर्गनायझर कमिटीचं आम्ही विशेष कौतुक करतोय. जातो आपण मॅचच्या दिशेनं. हॅलो, जातो आपण मॅचच्या दिशेनं. कुडेबुद्रुक प्रीमियर लीग अर्थात साई श्रद्धा क्रिकेट संघ प्रस्तुत कुडेबुद्रुक प्रीमियर लीग आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. KPL चषक अंतिम दिवस. 72 झालेल्या आहेत. 73 धावांचं टार्गेट इथे सेट केलंय आणि पाहायचं आता एक मोठं टार्गेट घेऊन मैदानावरती दाखल होताना पाहायला मिळेल. हनुमानजी बांगर अर्थात दौलतराव बांगर आणि त्याचबरोबर राजेंद्रजी बुरुड यांच्या मालकीची टीम आपल्याला पाहायला मिळते. HB रायडर सलामीवीर दाखल होताना पाहायला मिळते. सोमा आणि त्याचबरोबर जिम्मी. आता मला वाटतं या मॅच मध्ये जिम्मी यांनी बॅट बदलली आहे. पाहायचं त्याचा काय असर होईल का इथे, कारण गतवर्षी ज्या खेळाडूच्या खेळानं अक्षरशः कुडेगावचं हे मैदान विस्फोरून गेलं, ज्या खेळाडूनं अक्षरशः मैदानावरती धुमाकूळ घातला, महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेतलं, ते जिम्मी
या वर्षामध्ये 3 सामन्यांमध्ये थोडेसे स्ट्रगल करताना पाहायला मिळालेत. संदीप थँक्यू आप्पा. प्रत्येक पाहुण्यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी केला जातो, कारण प्रत्येक घटक आमच्यासाठी महत्वाचा आहे आणि प्रत्येक जण आमच्यासाठी महत्वाचा आहे. अतुल कामते आपला देखील सन्मान होतोय. सन्मान घेण्यासाठी या अतुल कामते लगेच. सध्याला आपण पाहतो ऑफिशियल स्कोरर ऑफलाईन ऑनलाईन दोन्ही स्कोरर या ठिकाणी उपस्थित आहेत. दोन्ही स्कोररचं आम्ही सहर्ष स्वागत करू. ग्लोबल टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. महाराष्ट्राचा 2 नंबरचा चॅनल आहे. महाराष्ट्रामध्ये आपण पाहतो अगदी क्वालिटी आणि क्वांटिटीसाठी ओळखला जातो. महाराष्ट्र अगदी मुंबईपासून कल्याणपासून ज्यांचा प्रवास महाराष्ट्राबाहेर गेला असा ग्लोबल टेनिस क्रिकेट टॉपचा चॅनल महाराष्ट्रातला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. आणि सध्याच्या घडीला भरपूर चांगलं टेलिकास्ट ऑन स्क्रीन आपण पाहू शकता. लाखांच्या वरती सबस्क्रायबर आणि त्याचबरोबर आपण पाहतो सातत्याने येणारे व्ह्यूज. अनेक जणांनी ग्लोबल टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहिलेली आहे. भरपूर चांगली कॅमेरा ऑपरेटिंग सध्याच्या घडीला प्रेम इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. त्यांचंही विशेष आम्ही कौतुक करू. लक्ष आपण पाहतोय टार्गेट इथे सेट केलंय 73 धाव्यांचं. जिम्मी यांना आपली कामगिरी स्पष्ट करावीच लागेल. तर पाहायचंय काय जिम्मी, चला थोडस आपण स्पीडअप घेऊ. जिम्मी चे मात्र मैदानावरती दाखल होताना पाहायला मिळत आहेत. सर्वांचा लाडका आणि सर्वांचा आवडता खेळाडू आपण पाहतो, ज्यांचे फॅन फॉलोवर्स अनेक आहेत. मुंबई परिसरातील स्पर्धा असतील, महाराष्ट्रातील स्पर्धा असतील, कुडेगावच्या स्पर्धा असतील, खेड तालुक्यातल्या स्पर्धा असतील, अशा असंख्य स्पर्धा गाजवणारा हुकमी एक्का गेल्या 3 सामन्यांमध्ये आलेलं अपयश ते भरून काढलं जाईल का जिम्मी यांच्या माध्यमातून. मॅचला सुरुवात होताना पाहायला मिळते 5 षटकार 73 धावा HB रायडर्स या संघाला बनवायच्यात. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळत आहेत. पहिला बॉल बॉलर बॅक ड्राईव्ह केला जिम्मी यांच्या बॅट मधून. क्षेत्ररक्षक दूर, ओहो दिमागदार 4 चौका. आकर्षक फटका आणि पहा हा फटका जिम्मी यांना आत्मविश्वास देऊन जाणार आहे. जिम्मी मेदगे लॉंग ऑफ एक्स्ट्रा कव्हर मध्ये भरपूर चांगली बॅटिंग सातत्याने आपण पाहत आलेलो आहोत. 4 धाब्याने सुरुवात केली आहे. स्टार्ट तर चांगला होताना पाहायला मिळतो. पहा तुमची चांगली सुरुवात म्हणजे तुमचं अर्ध यश आहे असं म्हटलं जातं. पाहायचं जिम्मी यांची चांगली सुरुवात मैदानावरती होताना पाहायला मिळते. गोलंदाजच्या माध्यमातून वैभव पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवरती. के फायटरच्या वतीनं पहिल्या ओव्हरमध्ये आखूड टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा दिशा दिली. क्षेत्ररक्षक मागे, बॉल पुढे चालला. एक आली, दुसरीचा प्रयत्न केला जातोय का आणि पाहता पाहता 2 धावा या चेंडूवरती सहजरित्या येत आहेत. 2 धाव्यांच्या मदतीनं धापलक परत एकदा वाढलेला आहे. धापलकावरती धावत संख्येचा विचार जर आपण केला तर 6 ऑन बोर्ड, 6 धावा धापलकावरती. कामगिरी काय होतीये जिम्मी आता थोडेसे सावध शांत जे मात्र मैदानावरती खेळतील आणि सध्याच्या घडीला हे गरजेचं आहे. काही चेंडू तुम्हाला शांतरित्यानं परत एक सिंगल या ठिकाणी आली आहे. सिंगल बरोबर संघाची धावा संख्या आपण पाहतो HB रायडर्स जाऊन पोहोचेल स्कोर कार्ड वरती 7 धावा 7 ऑन बोर्ड. पहिलं षटक शांतता आपण पहिल्या षटकामध्ये पाहिली आहे, पण ही वादळापूर्वीची शांतता आहे का असा देखील HB रायडरच्या समर्थकांमध्ये प्रश्न पडला असेल. कारण जिम्मी आता सेट होताना पाहायला मिळत आहेत. सोमा ऑन स्ट्राइक एंडला. आखूड टप्प्याचा बॉल पुल करायचा आहे. बॉल हवे ड्रॉप द कॅच, ओ मिस दियर आणि त्याच्या माध्यमातून निसटला हा झेल. मॅच अवघड होऊ शकते यातील मात्र शंका नाही, कारण नुकताच सुटलेला एक झेल आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतोय. आज 4 चेंडूंचा खेळ आटोपलेला आहे. धाबलकावरती भरपूर शांतता मैदानावरती. हलक्या हाताने डिफेन्स केला जिम्मी यांनी. बॅट आणि पॅड बरोबर मध्ये आणली. 1 धाव पुन्हा एकदा येते. टॉस या ठिकाणी होणं गरजेचं आहे. एका बाजूला साहिल माऊली वॉरियर्स तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतो शिवरेरुद्र सनरायझर्स अर्थातच उल्हास शेठ पोखरकर अँड टीम इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. तर लगेच दोन्ही टीमच्या कॅप्टन्सनी टॉस साठी येणं गरजेचं आहे. नाव बॅक टू क्रिकेट. यस 6 चेंडू व्हाईट बॉल
अवांतर एक धाव या ठिकाणी प्राप्त होईल. या अवांतर बरोबर संघाची धाव संख्या वाढताना पाहायला मिळते 10 ऑन बोर्ड, 10 धावा ज्या ते स्कोर कार्ड वरती आहेत. कुठे बुद्रुक प्रीमियर लीग भरपूर जणांचं सहकार्य आणि त्या सहकार्यातून उभी राहिलेली ही क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आखो टप्प्याचा बॉल पुल करायचा आहे, चेंडू उंच गेलाय, क्षेत्ररक्षक प्रयत्न करतायत. निर्जन स्थळी चेंडू टप्पा घेताना पाहायला मिळेल. एकच धाव मिळतीये आणि एका धावे पाठोपाठ संघाची धाव संख्या वाढताना पाहायला मिळते. 11 धावा थोडीशी सरासरीच्या मागे राहिलेल्या आहेत HB रायडर्स. तर पहा पहिले षटक मैदानावरती संपलं. टॉस या ठिकाणी होतो शौर्यरुद्र सनरायझर्स आणि दुसऱ्या बाजूला साहिल माऊली वॉरियर्स. आपण लगेच टॉस साठी येणं गरजेचं आहे. हो तुकाराम नाना दंद्रे आपला देखील सन्मान होतोय. गोलंदाजी मार्गवरती सज्ज होताना पाहायला मिळत आहेत. संघाची धावसंख्या धावपलकावरती 12 ऑन बोर्ड, 12 धावा धावपलकावरती आहेत. जिम्मी यांच्यावर सर्वांचं लक्ष गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळत आहेत. अकुट टप्प्याचा बॉल 6 धावा. काही सामन्यात स्ट्रगल केलं खरं जिम्मी यांनी, पण या मॅचला आता पुढे घेऊन चालले. जबरदस्त टोला जिम्मी यांच्या बॅटमधून येताना पाहायला मिळतो. संघाची धावसंख्या वाढली जाते 18 धावा धावपलकावरती. या ठिकाणी आपण पाहतो टॉस या ठिकाणी संपन्न होतोय आणि पाहायचं आता टॉस कोण जिंकेल. टॉस झाला, टॉस कोणी जिंकला? शौर्यरुद्र सनरायझर उल्हास शेठ पोखरकर यांच्या मालकीच्या टीमने टॉस जिंकलेला आहे. अठरा या धावसंख्येवरती स्कोर कार्ड. आखो टप्प्याचा जिम्मी सिक्सर. यस, नो बॉल. कसला नो बॉल? थ्रो गोलंदाजी म्हणजे 2 धावांची पेनल्टी. नो बॉलची 1. या चेंडूवरती 9 धावा आहेत. घडलंय काय मित्रांनो? थ्रो गोलंदाजीला वाव दिला जाणार नाही. अंपायर डिसिजन विल बी फायनल. या चेंडूवरती 9 धावा येताना पाहायला मिळत आहेत. संघाची धावसंख्या वाढताना पाहायला मिळते. इथे आपण पाहतो 9वा आलाय. ISPL मध्ये आपण पाहिलं होतं अगदी स्टेट जर चेंडू खेळला तर 9 धावा दिल्या जात होत्या. आज जिम्मी यांच्या बॅटमधून इथे 9वा येताना पाहायला मिळतो. अर्थातच गोलंदाजाने केलेली चुकी. संघाची धावसंख्या धावपलकावरती आपण पुढे जाताना पाहतो. रन्स झालेल्या आहेत 27. मॅच होती कुठे, आली कुठे. जिम्मी आता सेट होताना पाहायला मिळत आहेत आणि पहा अक्षरशः जिम्मी या मॅचला आता उद्ध्वस्त करताना पाहायला मिळत आहेत. ज्या फॉर्म साठी ओळखले जात आहेत बॅट बदलल्याचा भरपूर असर झालेला आहे जिम्मी यांच्यावरती. गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्क वरती. आखो टप्प्याचा 6 धावा. काय सर? ऑफिशियल डिसिजन. षटकार
3 बॉल 3 षटकार या ठिकाणी येताना पाहायला मिळत आहेत आणि पारितोषिक येत आहे अनिलजी गोपाळे यांच्या वतीनं तब्बल कॅश प्राइज 500. अनिलजी गोपाळे विशेष 500 रुपयांचं कॅश प्राइज जिम्मी यांच्यासाठी जातो आपण मॅचच्या दिशेनं. मॅच रंगली, भरपूर दानशूर व्यक्तिमत्व अनिलजी गोपाळे, विशेष त्यांचं कौतुक व्हायला हवं. दिनेशजी लोखंडे यांच्या वतीनं पारितोषिक येते, प्रसिद्ध उद्योजक आहेत. जिम्मी जर अजून एक षटकार खेळत असेल तर दिनेश दादांच्या वतीनं तब्बल 500 रुपयांचं कॅश प्राइज. 3 आलेत. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती शौर्यरुद्र सनरायझर्स उल्हास शेठ पोखरकर यांच्या टीमनं टॉस जिंकून प्रथमतः गोलंदाजी करण्याचा डिसिजन. ओ दिनेश शेठ लोखंडे यांच्या वतीनं पारितोषिक येताना पाहायला मिळतं. अगदी 500 रुपयांचं कॅश प्राइज. मला वाटतं गतवर्षी आपण पाहत होतो डीएल पॅन्थर हा संघामध्ये या स्पर्धेमध्ये खेळताना पाहत होतो. दिनेश शेठ लोखंडे यांच्या मालकीचा संघ होता, आज देखील मालक आहेत आरडी पॅन्थर या संघाचे. राजेंद्रजी आणि दिनेशजी यांचा संघ आणि त्यांच्या वतीनं 500 रुपयांचं कॅश प्राइज. गोलंदाज तयार. ओ सामना उद्ध्वस्त होताना पाहायला मिळतो. हर सर जहां झुक जाए वहां मंदिर होता है, हर नदी जिसमें समा जाए वह समंदर होता है. जीवन के कर्म भूमि में जंग तो बहुत है लेकिन हर जंग जीत जाए वही सिकंदर होता है. जो जीता वही सिकंदर. जिम्मी दौलत बांगर आणि राजू शेठ बुरुड यांच्या वतीनं तब्बल जिम्मीसाठी गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्क वरती सज्ज होतील. यावेळेस या 1000 रुपयांचं कॅश प्राइज अनिलजी गोपाळे यांच्या वतीनं आणि यस हा नो बॉल. नो बॉल का? यस नो बॉल. निरंजन नाना धंद्रे यांच्या वतीनं देखील 500 रुपयांचं कॅश प्राइज. 7वा येणार का? यावेळेस फाईन लेग मध्ये चेंडू सीमारेखेचा वेध घेतोय आणि जिम्मी यांच्या बॅट मधून ते षटकार आता थांबलेच चौकार आलाय. 4 धावा. संघाची धावा संख्या धाव फलकावरती आता 57 कधी झालेल्या आहेत हे समजलं देखील नाही. तर संघाची धावा संख्या 57, पाठलाग 73 धाव्यांचा आहे. आतापर्यंत बऱ्याच जणांना असं वाटलं असेल की जिम्मी यावर्षी फॉर्म मध्ये नाही. 3 सामन्यांमध्ये लवकर बाद होत होता, पण आज खरं तर त्यानं मागचे दिवस आठवलेल्या जिम्मी यांनी आणि अक्षरशः गोलंदाजांचा करदन का ठरतोय जिम्मी. परत योगेश थंद्रे, साहिल माऊली संघ मालक यांच्या वतीनं जिम्मीसाठी 500 रुपये आणि हा 7वा षटकार या षटकामध्ये आलेला आहे. मला वाटतं टेनेक्स कंपनीचे चेंडू या स्पर्धेमध्ये वापरलेले आहेत. संघाची धावा संख्या धाव फलकावरती 63 पाहायला मिळते. फक्त 10 धावा विजयासाठी बनवायच्या. 2 षटकांमध्ये 63 धावा बनवणारा पहिला संघ HB रायडर्स. दौलतराव बांगर, हनुमंतजी बांगर, राजू शेठ बुरुड यांच्या मालकीची टीम आपल्याला पाहायला मिळते. पण अक्षरशः के फायटर वरती असा जिम्मी तुटून पडला की पहा जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळाली. मला वाटतं चेंडूचं आणि जिम्मीचं मागच्या जन्मीचं काही वैर असेल असा त्यानं चेंडू मैदानावरती तोडून फोडून काढलेला आहे. चेंडूवरती तो इतका मोठा आघात करतो. टेनेक्स कंपनीची चेंडू या स्पर्धेमध्ये वापरलेले आहेत आणि पहा जिम्मीनं अक्षरशः
मागच्या जन्मीचं मागच्या सामन्यांचं चेंडू बरोबरचं वहीर आता मैदानावरती बाहेर काढलेलं आहे आणि पहा चेंडूवरती तो आक्रमक झालेला आहे. 7 षटकार या षटकामध्ये आलेले आहेत. संघाची धावसंख्या कल्पनेच्या पलीकडे पहिला संघ HB रायडर्स 2 षटकांमध्ये 63. यावेळेचा बॉल पुल केला इथे धावा. शाखा प्रमुख राजू शेठ बुरुड यांच्या वतीनं पारितोषिक येते. सोमा यांच्यासाठी 500 रुपयांचं कॅश प्राइज. बॉल हवेत, क्षेत्ररक्षक येत आहे, डाऊन दे बॉल, ड्रॉप द कॅच. एक धाव येते. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का? झेल मैदानावरती सुटलाय. संघाची धावसंख्या वाढली जाते. 69 झालेल्या आहेत. आता फक्त विजयासाठी 4 धावेंची आवश्यकता. या बॉलवरती सामना संपेल का? 70 झालेल्या आहेत. 3 धावेंची आवश्यकता. या चेंडूवरती सामना संपेल का? अनेक जणांसमोर प्रश्नचिन्ह. पण मित्रांनो, जिम्मी आज मैदानावरती काय खेळाय सर्वांना उभं करून टाकलंय. आतापर्यंत जिम्मी अक्षरशः शांत आपण पाहत होतो. रिव्हर्स करण्याचा प्रयत्न. थर्ड मॅन मध्ये क्षेत्ररक्षक मागे धावतायत. बॉल पुढे चाललाय, पाहायचंय बॅकवर्ड पॉइंटला आणि या चेंडूवरती मॅच फिनिश. 73 धावांचा पाठलाग केलेला आहे मित्रांनो आणि तोही अवघ्या 15 चेंडूंमध्ये 73 धावांचा पाठलाग करणारा संघ. ही ताकद आहे. अर्थातच दौलतराव बांगर असतील आणि त्याचबरोबर हनुमंत बांगर, राजेंद्रजी बुरुड यांच्या मालकीच्या संघाची HB रायडर्स. अभिनंदन. लगेच आपण जमा व्हायचंय. आप्पा, आपण आपले सर्व खेळाडू घेऊन मैदानात ताबा घ्या. माझ्यासाठी दौलतराव बांगर यांच्या वतीनं 200 रुपयांचं कॅश प्राइज आलं. जिम्मी या ठिकाणी यायचंय. जबरदस्त खेळ या ठिकाणी आपण पाहिला. जिम्मी या आपल्यासाठी आता अजून कॅल्क्युलेट झालेलं नाहीये, इतकं पारितोषिक आहे. आणि मला वाटतं अनिल जी गोपाळे यांच्या वतीनं